श्रोते हो नमस्कार. आपण रोजच्या बोलण्यात असंख्य शब्द वापरतो, पण कधी आपण विचार केला आहे का की हे शब्द नेमके कुठून आले, त्यांच्या मागे कोणती कथा दडलेली आहे? चला तर मग ऐकूया. श्री सुरेश शामराव ठाकूर लिखित शब्दांच्या पलीकडले या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा शब्द प्रवास. शब्दांची ही सफर ऐकताना तुम्हालाही आपल्या मराठी भाषेची समृद्धी, वैभव, सौंदर्य आणि तिच्या मागचा संस्कृतीचा ठेवा नव्याने जाणवेल. चला तर मग या सुंदर आणि रंजक शब्द प्रवासाला सुरुवात करूया. शब्दांच्या पलीकडले. नाती गोती, गणगोत, गोतावळा. हे तिन्ही शब्द दिसायला वेगवेगळे असले तरी तिघांचे अंतिम गोत्र एकच आहे. गोत्र आणि गण या दोन संस्कृत शब्दांपासून नातीगोती, गणगोत आणि गोतावळा हे शब्द एकाच ज्ञातीतील, एकाच गणराज्यातील, एकाच विश्व कुटुंबातील ही सारी माणसे, स्वजन, आप्त, स्वकीय, सगळे सोयरे, नातेवाईक अशी अनेक रूपे यात प्रतिबिंबित झालेली दिसत असली तरीही ती एकाच गोत्राने बंदिस्त आहेत. नातीगोतीमधला गोती, गणगोत, गोतावळा मधला गोत या सर्वांचे मूळ संस्कृत मधील गोत्रच आहे. गोत्र म्हणजे हिंदू संस्कृतीप्रमाणे गायीचे रक्षण करणाऱ्या 8 ऋषी मुनींच्या ऋषी कुळातील कुटुंबे. ऋषींच्या नावावरून गोत्रांची नावे पडली. कश्यप, वशिष्ठ, विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री आणि अगस्ती ही ती 8 गोत्रे. काही समाजात त्यांच्या त्यांच्या ऋषींनी, गुरूंनी ज्या वृक्षाखाली तपश्चर्या केली ते वृक्ष त्यांच्या ज्ञातीचे कुलवृक्ष झाले. कदंब, वड, पिंपळ, रुंबड, अगस्ती किंवा हादगा असे विविध पवित्र वृक्ष त्या समाजाचे कुलवृक्ष आहेत. मंगल कार्याच्या वेळी त्या वृक्षांच्या फांदीचे विधिवत पूजन केले जाते. असे असले तरीही धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपुदे, माणसाने माणसाशी माणसा समवागणी. हेच आमचे गणगोत, हीच आमची नातीगोती आणि हाच आमचा गोतावळा. थोर नाटककार जयवंत दळवी यांनी मराठी साहित्य विश्वात नातीगोतीसारखे हृदयस्पर्शी नाटक लिहून तर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी गणगोत सारखे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सादर करून, तसेच मराठीतील काळ्या मातीतील थोर कादंबरीकार आनंद यादव यांनी गोतावळासारखी कादंबरी साकारून वरील तिन्ही शब्दांचे गोत्र मराठी साहित्यात पावन केलेले आहे. मानवाचे अंती एक गोत्र हे मराठी मनावर बिंबवणारे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य विंदा करंदीकर यांच्या कवितेतील त्या 4 ओळींना हे पुष्प मी समर्पित करीत आहे. रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, रक्ता रक्तातील कोसळोत भिंती, मानवाचे अंती एक गोत्र. 56 भाषांचा केलासे गौरव, 56 भाषांचा केलासे गौरव, तोची ज्ञानदेव जन्मायेवो, तोची ज्ञानदेव जन्मायेवो, तोची ज्ञानदेव जन्मायेवो. मित्र हो, शब्दांचा प्रवास कधीच थांबत नाही, कारण शब्दांच्या पलीकडेही एक सुंदर जग दडलेले असते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन शब्द प्रवासासह.